सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी विजय बडेकर तर उपनगराध्यक्षपदी जयवंत भोसले। सातारा नगरपालिकेत मनोमिलन पॅटर्न असून 6व्या आणि 9व्यामध्ये ठरल्याप्रमाणे 6व्याकडे नगराध्यक्षपद तर 9व्याकडे उपनगराध्यक्षपद आहे। सातारा नगराध्यक्षपदी अपेक्षेनुसार विजय बडेकर यांची वर्णी लागली। उपनगराध्यक्षपदासाठी शेवटपर्यंत चुरस होती। अखेर जयवंत भोसले यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागली। बुधवारी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला। यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केलं। कालावधीमध्ये महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न आहे। पावसाचं प्रमाण सध्या कमी असल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती इतर ठिकाणी आहे। आपल्या पण धरणात तसं बघायला गेलं तर पाणी सध्या कमीच आहे। म्हणजे उद्या पाण्याचा प्रश्न आपल्या शहराला सुद्धा भेडसावू शकतो। त्या अनुषंगानं आज ज्या पाणी पुरवठ्याची आपल्या सुधारित योजना आहे त्या योजनांचं पहिल्यांदा व्यवस्थितरित्या नियोजन केल्याशिवाय आपल्याला सुरळीत पाणी पुरवठा करण्याच्या हेतून ज्या काही आता ही योजना आहे ती पहिल्यांदा सुरळीत करावी लागेल। त्यासाठी प्राधान्याने तिकडे लक्ष देऊन प्रयत्न करणार आहे। परत आणखीन आरोग्याचा विषय आहे। आरोग्याच्या विषयामध्ये सुद्धा आपण प्राधान्याने मिळालेल्या कालावधीमध्ये लक्ष घालून काम करणार आहे। परत आपल्या झोपडपट्टी सुधार योजनेमध्ये ज्या आता काही झोपड्या तयार झालेल्या आहेत, बांधकामं झालेली आहेत, घरं आपण त्यांना देणार आहोत। काहींना मिळालेली आहे, तिथं पण पाण्याचा प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे। तिथं अजून काही ठिकाणी आपल्याला सदर बाजार असेल
तिथं अजून आपल्याला ते वाटप केलेलं नाही, त्याच्याकडेही आपल्याला लक्ष देऊन प्राधान्यानं ते करावं लागेल. शहराच्या दृष्टीनं ह्या महत्त्वाच्या बाबी आहेत. एक तर मुळात पाण्याचा प्रश्न आहे, दुसरा आरोग्याचा, आणि जे आपले झोपडवासीय नागरिक आहेत त्यांना घरं देण्याचं सुद्धा हा प्राधान्याने तिकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्याला ते सुद्धा आपल्याला करायचं आहे आणि मग मिळालेल्या कालावधीमध्ये आम्ही तेवढंच काम करणार आहे. निवडीनंतर दोघांच्या समर्थकांनी सातारा शहरातून जल्लोषात मिरवणूक काढली. Yeah!